जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। अक्कलकोट येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकावर आज बुधवार दिनांक 1 जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातात एका 68 वर्षीय प्रवाशाचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे बसस्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मृत व्यक्तीचे नाव इस्माईल मुल्ला, वय वर्ष 68, राहणार आळंद असे असून ते बसस्थानक परिसरात असताना हा अपघात घडला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक MH14 LX 7579 ही बसस्थानकात निर्धारित प्रवेशद्वाराऐवजी आउट गेटच्या दिशेने आत येत होती। बसने वेगाने वळण घेत असताना समोरील चाकाखाली इस्माईल मुल्ला आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातानंतर बसस्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला। स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप केला आहे। बसस्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी वाहन चालविताना चालकांनी अधिक दक्षता घेणे आवश्यक असताना नियमांचे पालन झाले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। अपघाताचे नेमके कारण, बस चुकीच्या मार्गाने का आली आणि चालकाचा निष्काळजीपणा होता का, याचा तपास सुरू असून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। मात्र या दुर्दैवी घटनेमुळे एका निष्पाप प्रवाशाचा जीव गेला असून बसस्थानकातील वाहतूक व्यवस्थापन, चालकांवरील नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। सर बस वाले कॉर्नर को चौकास चला, ये बस कॉर्नर को चौकास हो, ये बाहर जाने का रास्ता है, ये रास्ता है ना, बाहर जाने का रास्ता है, रॉन्ग साइड से वाले बस अंदर जाने का गाड़ी है, ये अंदर जाने का रास्ता उधर है, बाहर से जाने का रास्ता है, ये रॉन्ग साइड का रास्ता है। हाँ, बस अंदर उधर से जाते हैं और इधर से बाहर आते हैं, तो बस जिधर से जाते हैं ना उधर से जा रहे हो अंदर। म्हणजे हे बस जाणार त्यांची चुकी आहे असं तुमचं म्हणणं आहे? हां, रॉन्ग साइड आहे, रॉंग साइड आहे। जुन्या डेपोमध्ये बस स्टँड गेलेलं आहे, त्यांच्या रस्त्याने त्यांनी चौकास गेला, जरा स्पीडमध्ये होतो आणि रॉंग साईड आहे इकडं जायचं डेपो तिकडं आहे। फक्त इथून गाड्या बाहेर येतात, कुठनं बाहेर येतात त्यांनी आतमध्ये गाठली गाडी, ते अपघात झाले, समोर टायरवर जागेवरच खतम झालेलं आहे।